आम्ही लंच केलं, फ्रेश होऊन लगेचच निघालेलो आहोत डुडाबेटा पाहण्यासाठी. हायेस्ट पॉईंटवर जाऊन पॅनॉरॉमिक मस्त असा व्ह्यू पाहणार आहोत आणि तिथलं वेदर खूप कोल्ड असतं आणि रिमझिम पाऊससुद्धा येतो आहे. आमची जी बस आहे ती इथंपर्यंत येत नाही. त्यानंतर आम्ही मिनी बस केल्या, त्याही येत नाहीत. एका पॉईंटला त्या थांबलेल्या आहेत आणि जीपमधून आम्ही इथं आलेलो आहोत. भरपूर फॅमिली असल्यामुळं 2 जीप कराव्या लागल्या. हिल स्टेशन असल्यामुळं ना इथं स्वेटर, शॉल्स वगैरे खूप छान छान प्रकारचे पाहायला मिळतात. पण US वरनंच मी इतक्या गोष्टी आणलेल्या आहेत ना थंडीच्या, त्याच वापरणं होत नाही. त्यामुळे इथून मी काही घेतलेलं नाही आहे. एखाद दुसरं स्वेटर पूर्वाला आवडलं तर घेईन तिच्यासाठी. चला चला. पाऊस वाटला. तर इथं आम्ही वर जाऊ आणि तिथून छान असा व्ह्यू पाहू. वाव, काय सुंदर व्ह्यू दिसतो इथून. चला डन. चला चला. अशा वेदरमध्ये गाणं सुचाले का? पाऊस लागले. काय इतकं छान वेदर आहे ना, नवऱ्याला आणि मुलीला सुंदर अशी गाणी म्हणण्याचा मोह आवरत नाहीये. गारवाचं ऐकते का? हा चला. 1 2 3. नाही माहिती. ओके. पाणी मन पाऊस पाऊस. ॲक्च्युली मगाशी काय झालं, आम्ही डुडाबेटा पाहायला गेलो होतो ना, तर आम्ही जीपनं गेलो होतो आणि त्या जीपनं परत आम्ही इथं येणार होतो. पण काय झालं, आम्ही जेव्हा पाहून सगळं आलो ना, तेव्हा तिथं जीपच नव्हती. त्यांचा नंबर होता, त्यांना कॉल केला तर ते म्हणाले आम्ही खाली आलेलो आहोत, येतो म्हणून. पण पाऊस येत होता, थंडी वाजत होती आणि विंडीही होतं. त्यामुळे तिथंच बस होती ना, त्यात आम्ही सगळे जाऊन बसलो पाऊस आल्यामुळे. कारण छत्र्या सगळ्यांकडे नव्हत्या, काही लोकांकडेच होत्या. बसमध्ये बसलो सगळेजण आणि तोपर्यंत जीप आले आणि आम्हाला म्हटले की नाही आता तुम्ही जीपमधूनच यायला पाहिजे म्हणून. पुन्हा आम्ही त्या बसमधनं उतरलो आणि जीपमधून इथं आलेलो आहोत. आणि पाऊसही पडला, तो फार वेळ नव्हता, अगदी थोड्या वेळासाठीच होता. पण खूप विंडी होता आणि भरपूर पाऊस थोड्या वेळात झाला. त्यामुळे कळत नाही आहे की कधी पाऊस पडतोय नाही पडतोय. आणि इथं छत्र्या अचानक घ्यायच्या म्हटल्यानंतर ना, लांब मोठ्या अशा छत्र्या असतात. आपल्या इकडं छोट्या मिळतात तशा नाहीत. पण आम्ही पुण्याहून येतानाच छत्री घेऊन आलो होतो, कारण त्यांच्या लिस्टमध्ये त्यांनी काय काय घेऊन यायचं असं दिलं होतं. तेव्हा त्यामध्ये छत्रीसुद्धा त्यांनी सांगितली होती. सो एक छत्री आमच्याबरोबर आम्ही कॅरी केली होती. तर आता आम्ही आलेलो आहोत टी फॅक्टरी पाहण्यासाठी आणि चहा पावडर कशी बनते ते आपण बघूयात आणि थोडीफार माहितीसुद्धा इथून वाचूयात. Between me and you, there's an ocean between our love. If I'm telling the truth, what am I to sail away? 'Cause I don't know where you've been lately, and times have changed, the world's gone crazy. Yeah, I got the secret, I hope you can keep it. You know that I need this. टी पावडर आहे ना, त्याचा असा स्ट्रॉंग फ्लेवर, वास असा सगळीकडं, वास नाही सुगंध दरवळतोय सगळीकडे. चला तर मग, जो सकाळी संध्याकाळी पाहुणे आल्यावर, मूड ऑफ झाल्यावर, फ्रेंड्स आल्यावर, आनंद झाल्यावर, कधी कधी टाईमपास म्हणून, कधी बोर झाल्यानंतर फ्रेश वाटावं म्हणून सुद्धा जो आपण चहा पितो ना, त्याची टी पावडर कशी बनते ती पाहूयात.
घे की. ते सोय आणि आम्ही चहा घेतोय. हा ओमकार ट्राय करणार आहे, पण गरम आहे म्हणून मी हातात पकडलाय. How's the tea? पूर्वा घे, तुला काय घ्यायचंय? चॉकलेट आहे साधा खडके या कम खडके कडक बोलत ना. स्ट्रॉंग स्ट्रॉंग. तुला कुठलं पाहिजे हे काय? बॉक्सेसमध्ये काय आहे? हे आहे ग, इथं ठेवले की बाळ, तेच बॉक्स येतात. नको बघेल असं का करायला. तो छोटा आहे, दिसतंय का? हे बघ, हे असे बॉक्स ठेवलेत त्यामुळे तुला कलरफुल दिसत. कुठून घ्यायचं? फर्स्ट काउंटर. चला आम्ही चहा अशा टी घेतलं तिथून. हे घे. इथून आम्ही वेगवेगळ्या फ्लेवरच्या टी पावडरी घेतलेल्या आहेत आणि पूर्वाला ऑइलसुद्धा घ्यायचं आहे, तर ते सुद्धा पाहतोय. ते 6 घेतलं, मग हे घ्यायच्या ऐवजी छोटे छोटे घ्यायचे का तुझ्या आवडीचेच? आणि इथं ना वेगवेगळे जे ऑइल्स आहेत ना त्याची माहिती दिली आहे, कसं वापरायचं किंवा काय काय आहे त्यात. टी पावडर आणि ऑइल घेतल्यानंतर आम्ही पुढं आलो. ही आहे चॉकलेट फॅक्टरी. सुरुवातीलाच त्यांनी आम्हाला टेस्टसाठी चॉकलेट दिले होते खायला आणि इथं भरपूर व्हरायटीचे चॉकलेट्स दिसतील. इथून आम्ही काही आत्ता घेणार नाही आहोत. पूर्वाला फारसे चॉकलेट्स आवडत नाही, ओमकार थोडंफार खातो, तर जायच्या आधी आम्ही घेऊ, कारण आणखीन आमचा प्रवास आहे, अजून बरीच ठिकाणं आम्हाला पाहायचे आहेत. चॉकलेट फॅक्टरी पाहिल्यानंतर आम्ही इथं आलो. इथं वेगवेगळे स्वेटर आणि जॅकेट्स खूप सुंदर आहेत, रिजनेबल प्राईससुद्धा आहे आणि मसालेसुद्धा आहेत. तर इथून पूर्वासाठी एक जॅकेट घेतलेलं आहे आणि मसालेसुद्धा. आणखीन 15 मिनटं तर हवे होते शॉपिंगसाठी. पूर्वाला जॅकेट घेतलं, पण ओमकारसाठी सुद्धा मला घ्यायचं होतं, पण वेळच नाही मिळाला. सगळे बसमध्ये येऊन बसले होते आणि आम्हीच लेट झालो. ते 2 वेळा आले होते आम्हाला बोलवायला. असं त्यानंतर लगेचच आम्ही चाललेलो आहोत बॉटॅनिकल गार्डन पाहण्यासाठी. बस बाहेरच इकडं रोडवर थांबवली आहे आणि आम्ही वॉक करत असं चाललेलो आहोत, कारण मार्केट वगैरे आजूबाजूला असल्यामुळं बस थांबवायला वगैरे जागा फारशी नसते. सो यस, थोडंफार वॉक करत आम्ही चाललेलो आहोत. हे सुंदर मार्केट, त्यानंतर आम्ही थोडीफार इथंही शॉपिंग करू. इथलं वेदर छान असल्यामुळं ना इथं फ्लावर्स गार्डन आहेत ना, खूप सारे पाहायला मिळाले. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतील, फ्लावर्स असतील, ते पाहता आले. US असताना सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला बॉटॅनिकल गार्डनला जायचो आणि तिथले व्हिडिओ तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिलेही असतील. असं तसेच खूप सुंदर आणि मोठे गार्डन्स इथं पाहायला मिळाले. आम्हा सर्वांना तर हे सगळ्या गोष्टी पाहायला खूप आवडतात. समोर ना फॉसिल ट्री ट्रंक म्हणून झाड आहे. ओंकारला सांगत होते, माझ्या हातातलं रिस्ट वॉच आहे ना, त्याचं नाव पण हेच आहे. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे US असताना सुद्धा आम्ही ना बॉटॅनिकल गार्डनला व्हिजिट करायचो. पण खरं सांगू का, इथले बॉटॅनिकल गार्डन इतके मोठे आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या फ्लावर्स पाहायला मिळाले ना, वाव! आपला भारत देश इतका सुंदर आहे ना, म्हणजे कुठल्याही ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथल्या युनिक गोष्टी आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे याचं कौतुक खूप आहे. म्हणजे आपल्याला, मला असं वाटतं की वेळच पुरणार नाही हा पूर्ण भारत देश पाहायला. मी आता नवऱ्याला तेच म्हणत होते की बापरे, म्हणजे आपला ते असं वय झालंय आणि इतक्या गोष्टी पाहायच्या आहेत आणि इतक्या ठिकाणी जायचं आहे, हे शक्य होईल की नाही माहीत नाही. आपण परदेशात जातो, वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, पण इथंच एवढ्या आहेत ना, हेच पाहता पाहता आपल्याला वेळ मिळणार नाही. आम्ही इटालियन गार्डन पाहतोय, खूप सुंदर आहे. भरपूर फोटो काढलेत, व्हिडिओमध्ये ॲड करेन. छान बॉटॅनिकल गार्डन फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत
फ्रंट गेटच्या इथे सगळे तिथंच भेटतील. पूर्व ते काय डोक्याचं थंडी वाजायला पूर्वाला खूप थंडी माझं कानासाठी आहे. कान टोपी असेल तर मग मग कान टोपी होती की बॅग मध्ये पण आपल्या? मी दिलं नव्हतं. दोन दोन आणलं. हां 6:30 झालंय आणि आमचं बॉटॅनिकल गार्डन फिरून झालंय. अम्ब्रेला घेतली आम्ही, अजून एक दिसली तर घेणार आहे कारण उद्या प्रवास करून कोइंबतूरला जाणार आहोत आणि तिथं पाऊस पडतोय. सो सेफ्टी साईड म्हणून हे चला चला. आमच्या आवडीची शॉपिंग तर आम्ही भरपूर केलेली आहे आणि आता नवऱ्याच्या आवडीची गोष्ट काय करतोय सांगा बरं. तर या फ्रूट स्टॉलवरचे वेगवेगळे फ्रूट्स आम्ही ट्राय करणार आहोत. येस, त्याला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. तो म्हटला की हिल स्टेशनवर आलेलो आहोत ना, इथली चव म्हणा किंवा फ्रूट्स म्हणा वेगळे असतात, एकदम फ्रेश असतात आणि त्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे खायला आवडतात, हेल्दी आहेत. म्हणजे भरपूर व्हरायटीचे फ्रूटसुद्धा पाहायला मिळाले आणि त्याची टेस्टसुद्धा म्हणजे खूप भारी आहे. मी त्याला आत्ता असं सहज म्हणाले की खूप कमी लोक असतात की हिल स्टेशनवर आल्यावर निवांतपणे असं फ्रूट स्टॉलवर येऊन वेगवेगळी फळं ट्राय करत असतील. मी म्हणाल तर असं काही केलं नसतं. तुम्हा सर्वांना माहिती आहे मी डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन छोटी मोठी शॉपिंग केली असती, म्हणजे ज्याची त्याची आवड नाही का. ॲक्च्युली आम्ही घरातून जेव्हा आलो होतो ना तेव्हा फारशा बॅगा नको म्हणून ज्या ठराविक बॅगा आणल्या होत्या ना त्या फुल पॅक झालेल्याच होत्या कपड्यांनी वगैरे. पण इथं आल्यावर थोडीफार शॉपिंग झाली आणि आता आम्हाला एक बॅग कमी पडती आहे, त्यामुळे इथल्याच मार्केटमधून अगदी स्वस्तातली एक बॅग मी घेतलेली आहे. बाप रे, दिवसभरात आम्ही किती ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत काय सांगू. आम्ही आलो असतो तर एवढ्या सगळ्या गोष्टी एका दिवसात शक्यच झाल्या नसत्या आणि आता मात्र खूप थकायला झालेलं आहे. आता इथून आम्ही चाललेलो आहोत डायरेक्ट हॉटेलवर. थोडंफार एकटिक होत असलं तरी सगळ्यांसोबत ना हातासरशी या गोष्टी पाहून होतात नाही का. आता रूमवर जाऊन फ्रेश होणार आणि मग डिनरला येस फ्रेश झालो. फ्रेश होण्यापेक्षा थोडंसं पडले होते आणि आता आम्ही डिनरला चाललेलो आहोत. हॅलो ओंकार. ओंकारचं फेवरेट कुकुंबर थोडं नाही. मग काय आहे तुझं फेवरेट? ओके अनियन म्हणतात ओंकार. मिल्क पुलाव. हो केक घेऊन जा बाळ तुला नंतर. एक करी वा चिकन करी पेरी पेरी चिकन. तर छान असा आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय आणि उद्या म्हणाल तर पुन्हा आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. जातोय आम्ही कोडायकॅनलला. पण आत्ता जेवण झाल्यानंतर रूमवर जाऊन सगळ्या बॅकपॅक रेडी ठेवायच्या आहेत कारण सकाळी लवकर प्रवास सुरू होतो, लवकर उठावं लागतं नाही का. सो घाई व्हायला नको म्हणून रात्री सगळी तयारी करून ठेवावी लागते. आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.